महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीनं म्हणजे ही 1989 साली स्थापन झाली महाराष्ट्रात. त्याच्या आधी बी प्रेमानंद नावाचे ग्रस्त आले होते 1982 साली. त्यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला होता, म्हणजे आणखी राज्यातून दौरा काढला होता. कर्नाटकात ते आपल्याकडे पहिल्यांदा कोल्हापुरात आले, मग कर्नाटक संपल्यानंतर, कारण नंतर आपलं लागतं नेपाळी नंतर कोल्हापूर. त्याचे त्यांनी प्रयोग केले, त्यामुळे जवळ बघायला मिळाले. म्हणजे त्यांनी त्या जळत्या निखाऱ्यावरनं पाय देऊन पहिल्यांदा चालले, त्यानंतर मला चालायला मिळालं. म्हणजे भाजल काय काय म्हणून मी पाय तर हलवल्याबरोबर लोक सगळे लागले हसायला, पण भाजल नाही. मग त्यानंतर ते प्रयोग करायला लागलो. त्याच्या मागे विज्ञान ते त्याकडे सांगितलं आणि खूप त्यांनी प्रयोग करून दाखवले बीप्रमाणे. मग त्यानंतर मग ह्या म्हणजे 82 सालापर्यंत आम्हाला असं वाटत होतं सगळे चमत्कार हे खरे आहे. चमत्काराच्या मागचं विज्ञान शोधायला पानगडीत पडायचं नाही आहे, ते विज्ञान खरेच आहे. तुम्हाला आणखी जुने चमत्कार माहिती आहेत काय? बी प्रेमानंद आल्यानंतर कोल्हापुरात आम्ही लोक एकत्रित झालो. आम्ही एक कमिटी काढली. साताऱ्यात काही एकत्रित झाले, त्यात दाभोळकर होते. तिकडे नागपूरमध्ये श्याम मानव होते. म्हणजे ह्या लोकांच्या संस्था त्यानंतर सुरू झाल्या आपल्याकडे या विषयावरती काम करण्यासाठी. पण या सगळ्याचं मागचं सूत्र हेच की वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय घटनेनं सांगितलेला आहे त्याची अंमलबजावणी करणे हे ध्यानात घ्या. तुम्ही म्हणाल आता की आमच्या अंधश्रद्धा दूर झालेल्या आहेत, आपल्याला काय गरज पडली गावाला शाणं करायचं, आपण शाणं झालो बस झालं. कारण जास्त म्हणता येते बरं काय, पण त्यानं आपण कधीही अडचणीत येऊ शकतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या कोल्हापुरात घडलेलं बरोबर 2 वर्षापूर्वी ऑक्टोबरची 1 तारीख म्हणजे 23 साल असेल ते. ऑक्टोबरची 1 तारीख वर्तमानपत्रात ठळक बातमी होती, एका महिलेचा खून आणि आरोपींना 2 तासात पोलिसांनी पकडले. बातमी मोठी मोठी. पाडळीमध्ये हा खून झाला होता. कोल्हापूरपासून 3-4 किलोमीटर अंतर, घराच्या मागून. पोलिसांनी 2 तासात पकडलं. कोणाला? मांत्रिकांना. का त्यांनी खून केला? डोक्यात वीट आणून खून केला. का केला खून? 5 लाख रुपये बाई मागत होत्या. कुठले? त्यांनीच दिलेले वेळोवेळी. का दिले? बाईंचा वाडा आहे आपल्या कोल्हापुरात, पंचगंगा नदी जी आहे त्याच्या शेजारी पंचगंगा हॉस्पिटल आहे, त्याच्या मागच्या बाजूला वाडा आहे. 3 मजली वाडा आहे मोठा, मोठ्या मोठ्या भिंती अशा. जुना वाडा 100-200 वर्षापूर्वीचा. मांत्रिकांनी ते बघितलं आणि म्हणाले की इथं या जुन्या वाड्यामध्ये गुप्तधन आहे, गुप्तधन काढलं तर बरं, नाहीतर तुम्हाला त्रास होणार, त्यामुळे गुप्तधन काढा आणि मिळालं तर तुम्हाला फायदाच. काय म्हणजे ठीक आहे, पण त्याला खर्च किती? खर्च येईल, लागेल तसं आम्ही तुम्हाला सांगतो. पण नाही गुप्तधन निघालं तर तुमचे पैसे सगळे परत देतो, काळजी करू नका, असं त्या मांत्रिकांनी सांगितलं. आणि मग 3ऱ्या मजल्यावरती एका खिडकीच्या समोर त्यांनी टेबल ठेवला. टेबलावरती वेगवेगळ्या वस्तू मांडल्या. त्याच्यामध्ये काही प्राण्यांच्या नख्या असतात, शेपटी असते, केस असतात, दगड असतात काही, आणि तिथं पूजा चालू झाली. वेगवेगळे धान्याचे प्रकार असतात आणि ती पूजा चालू झाली. पूजा चालू झाल्यावर त्यांनी ते कौल लावायचा, म्हणजे त्यातलं एक धान्य घ्यायचं, ओलं करून चिकटवायचं आणि उजवा कौल दिला तर कामाला पडू. रोज हा कार्यक्रम. आणि बाई त्यांना पैसे देत राहिले. मग जाईना आपल्याला आज उजवा कौल मिळाला आहे, आज आपण भूत घेऊन येऊया. मग गेले तिथलं जवळ स्मशानात. स्मशानमध्ये इकडे तिकडे पळापळी करून बघितलं, तिथे पूजा मांडलीच होती. त्याचा सहकारी, अरे बाबा बघ बघ तिकडं बघ, इकडं बघ, त्या बाजूला बघ, जा इकडं. म्हणजे ते एका वेळेला गेला, त्यांनी सांगितलं आई तिथे 2 भूत आहेत. आहे त्यांना विचार येत आहेत काय? एक भूत येतो म्हणते. हा ठीक आहे, मुलीचं भूत आहे, आणा बाटलीत वर घेऊन ये. चालले ते घरात आले. त्या बाई, त्यांची मुलगी, मांत्रिक, त्याचा सहकारी घरात आले. बाटली उघडली मंत्र म्हणून, भूत तिथं सोडलं आणि भूतानं सांगितलं की या घरामध्ये अमुक रूममध्ये खाली गुप्तधन आहे. उकरायला सुरुवात केली कुदळीनं. किती उकरणार आपण? 1 फुटभर झालं, कंटाळली.
नाही म्हणजे अजून उकळायला पाहिजे. माणसं आणली बाहेरची, शिरोलीमधली, जी पुलाची शिरू ना त्यातनं माणसं मागवली, कारण माणसं तिकडे जा. अजून खोल करत 15 फूट खोल गेले. विचार करा, घरामध्ये असं एक 6 इंचानं 15 फूट जाता येत नाही. कुदळ मारायची म्हणजे उभारायला जागा पाहिजे, बुट्टी भरायला जागा पाहिजे. म्हणजे एवढी मोठी जागा, चांगली 5-6 फुटाची चौरस त्यांनी खाली गेले. 15 फूट खाली गेले. पाणी लागलं पण गुप्तधन सापडलं नाही. मग त्या मांत्रिकाने परत कौल लावला, सांगितलं नरबळी द्यायला पाहिजे. नरबळी. बाई म्हणाल नाही बाबा, नरबळी नको. मग परत कौल लावला, बकरं कापा. बकरं कापलं, चांगलं 10-15 किलोचं मोठं बकरं कापलं, शिजवलं, तिथं ठेवलं. भात ठेवला तेवढाच भांडभर. 2 दिवसांनी त्याला घाण वास सुटला. मग तो मांत्रिकाने तिचं उचललं आणि पंचांगीत प्रदूषण करून आला. मग म्हटलं आता काय करायचं, कट्टा मोजून टाका, आता काय होत नाही. आई म्हणल्या माझे पैसे टाक, 5 लाख रुपये दिला तुला आतापर्यंत. 10-20 हजार 50 हजार खर्च कर, 5 लाख घेतले. 6 महिने चालले काम आहे. आपण ठरलं होतं ना पैसे परत देतो, ते परत. तो म्हटलं थांबा, शेवटचा एक प्रयत्न करूया. आणि मग गेले प्रयत्न करायला, भूत शोधायला कुठं, पाडळीला. यावेळी त्यांची मुलगी बरोबर आली नाही. पाडळीला गेले, घराच्या मागं भूत शोधतात. भूत शोधा, अरे तिथं आहे, तिकडं आहे, तिकडं आहे, तिकडं चला, या तिथं. तिथं आल्या, डोक्यात वीट हाणली, संपलं. आपल्या वर्तमानपत्रामध्ये 2 वर्षापूर्वी आलेली बातमी तुम्हाला मी आहे तशी सांगितली. विचार करा काय परिस्थिती आहे. हे नरबळी द्या म्हटल्यानंतर जर बाई म्हटली असत्या बरं ठीक आहे देऊन टाकून नरबळी. नरबळी कुठून आणणार होते? इंग्लंड अमेरिकेत नरबळी मिळतात. फ्रान्स, जर्मनी, जपान, चायना मेड नरबळी आणा. नाही, आपणच कोणतरी गेलो असं फिरायला पंचगंगेच्या काठाला, हवा खायला, संध्याकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी. आणि मग कोणतरी म्हटलं असं, तुम्ही चव्हाण सर दिसताय होय? अहो तुम्ही कोण? तुम्ही चव्हाण सर? हा, कुठं तुम्ही होता? नाही, विद्यापीठ हायस्कूल. विद्यापीठ? मग आमच्यातले पोरं आहेत विद्यापीठला. थांबा जरा तुम्हाला गाठ घालून देतो, या तरी घरे 2 मिनिटं या, चहा तरी प्या. आत नेलं असतं, डोक्यात वीट आणली असती, काम संपत होतं. आहे की नाही? नरबळी बाहेर नाही आणत, तिथल्याच माणसाला कोणाला तरी पकडलं असतं. आपण कुणी सापडलं असतो, आपल्या घरातलं सापडलं असतं, नातेवाईक सापडले, मित्र सापडले असते. कशामुळे? म्हणजे आपण केवळ शहाणं होऊन भागत नाही. आपण आपलं घर स्वच्छ केलं, सगळं स्वच्छ केलं चकाचक, आणि झोपलो. शेजारच्या घरातले डास 2 मिनिटात आत येतात. शेजाऱ्यानं जर घर स्वच्छ ठेवलं नसेल, तिथं त्यानं पाणीवर भरून ठेवलं असेल, टाकी भरली असेल, गटार तुंबलं असेल, येणार डास. म्हणजे आपल्याला शांत झोप येऊ शकत नाही. आपण विचार केला, आपण काही नाही अंधश्रद्धा पाळत, आम्ही काही गणपतीला न्यायला किंवा आणि कुणाला लग्नाला डॉल्बी बिल्बी वाजवणार नाही, आमचे कान फुटतील, आम्ही काही करणार नाही. आपण शहाणं झालोय. डॉल्बीची आता गरज सुद्धा नाही. म्हणजे आता मोठमोठे माईक लावतात की नाही, डॉल्बी किंवा ते करणा किंवा अमुक, अक्षरशः मूर्खपणा आहे. 50 वर्षापूर्वी परिस्थिती काय होती, 40 वर्षापूर्वी परिस्थिती काय होती. अहो कुठेतरी एखादा करणार लग्नाचा ऐकायला मिळायचं गाणं, त्यामुळे लोक आनंदानं ऐकायचे. आता काय झाले, प्रत्येकाच्या घरात TV आहे, रेडिओ आहे. आता रेडिओ बंद पडून झाले गाणं ऐकायला, त्यासाठी कुणी टेप घेतले आणि प्रत्येकजण घरात वेगवेगळं गाणं ऐकत असतो आपल्या मोबाईलवर. तर तुमचं जाहीर गाणं ऐकायची गरज नाही कोणाला आता, पण तरी ते लावतात जोरजोरात. पण आपण म्हटलं नाही आम्ही लावणार, लोकांच्या कानाला त्रास देणार नाही. पण आपले कान शाबूत राहणार का? नाही. आपल्या गल्लीत तरुण मंडळ काय करणार, राजकारण्यांनी मताच्या वेळी दिले असत भरपूर, घ्या डॉल्बी. म्हणजे आपले कान फुटू शकतात, आपला हात अटी घेऊ शकतो. कधी? ते शहाणे झाले नाहीत तर. केवळ आपण शहाणं होऊन भागत नाही, इतरांचं शहाणं करा. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या तऱ्हेनं व्याख्यानं वेगवेगळ्या ठिकाणी देते. आता तुमच्यातले 4 लोक तयार झाले बोलायला, चांगला प्रयोग करायला. थोडा प्रयत्न केला तर 40 होतील, पण हे प्रयत्न तुम्ही करावे. आपापल्या भागात ते करता येईल, तुम्हाला शक्य आहे. आणि विद्यार्थ्यांना मी
इकडे मग तुम्हाला सांगितलं नाही की शिक्षण मी बी एड कॉलेजवर प्राध्यापक होतो कोकणात. तर तिथं आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवायचो, म्हणजे शिक्षक व्हायला आलेल्या. आणि ती मुलं मग गावागाव जाऊन प्रयोग करायची. आता इथे मला कधी म्हणून भेटले की नाही जुने लोक, आता रिटायर झाले शिक्षक म्हणून, की त्यांना तेच आठवत आहे त्याचे प्रयोग. आता तुम्हाला सुद्धा तुम्ही ज्यावेळी मोठे व्हाल आणखी 5-10 वर्षांनी किंवा त्याच्याही नंतर तुमची लग्न झाल्यानंतर तुमची मुलं येतील पुढं किंवा तुमचे नातवंड येतील, त्यावेळी तुम्हाला कॉलेजमधलं आठवणार आहे काय? हे शिबिर आठवणार आहे. लक्षात घ्या. कॉलेजमध्ये तुम्ही रोज शिकला किती तरी ते लक्षात राहत नाही. पण आम्ही अशा शिबिरामध्ये गेलो होतो, त्या गावात अशा मी फेरी मारली, तिथं अमुक आमचे सर हे होते, तिथं आमचे हे मित्र होते, त्या मैत्रिणी होत्या, हे सगळं तुम्हाला आठवणार. तुम्ही नातवंडांना त्यावेळी ते सांगणार. त्यानंतर घ्या अशा काही गोष्टी ज्या शिक्षणाच्या शिवाय पूरक असतात त्या आपण करत राहायला पाहिजे. आणि या तुम्ही केल्या तर त्याचे 2 फायदे आहेत. एक स्वतः आपण शहाणं होतोय आणि इतरांना शहाणं केल्यामुळं आपण सुरक्षित राहतो. म्हणून आपण या गोष्टी सांगायला पाहिजे लोकांना, ज्या आपल्या भारतीय घटनेनं आपल्याला कर्तव्य म्हणून दिलेले आहेत. त्याला द्या इतका वेळ मी बोलतोय, पण तुम्ही शंका विचारा म्हणलं तुम्ही काही शंका विचारत नाही. बोला. वा 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 बघा काय नाव तुझं? गौरांगचं म्हणणं असं आहे की ईदला बकरं कापतात त्याचं काय बोलत नाही आणि इकडच्याचं कसं बोलता. असा प्रश्न म्हणजे फार लेट आला. बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न येतोय. मूळ भाग काय आहे? अंधश्रद्धाची कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे, कुणाची आहे, त्याचा काही भाग विचार न करता त्याला आपण विरोध करायला पाहिजे. तिथं काही नाही. ह्यात गंमत काय होती, परत जे लोक धर्माची बाजू घेऊन बोलायला प्रयत्न करतात की नाही, ते त्या बुवा लोकांची बाजू घेतात. म्हणजे आम्ही जर कोल्हापुरात एखादा बुवा पकडला ना, त्याला नाव ठेवली तर त्याच्या बाजूने ते उभा राहतात लोक, आमच्या धर्माचा आहे म्हणून. आणि बाबा त्यांना ज्यांना फसवलंय ते हजारो लोक आहेत, त्यांची बाजू घेतच नाही शाणे. किंवा दुसरं की तुम्ही या धर्माबद्दल का बोलतात, त्या धर्माबद्दल का बोलत नाही, अशी एक शंका लोकांना तयार होते. कारण म्हणजे सगळ्या धर्माबद्दल बोलायला पाहिजे, पण ते ज्याच्या त्यांना काही नाही. मला ख्रिश्चन धर्माचं काय माहिती असणार? माझा जन्म हिंदू धर्म, माझ्या गल्लीत सगळे हिंदू, माझे सगळे मित्र हिंदू, माझे सगळे नातेवाईक हिंदू. मला ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धा शोधायच्या म्हणून त्याचा अभ्यास करायला लागेल, मी सांगावं लागेल. पण मला ज्याचा त्रास झाला ते मी सांगू का नको? नाही, मला असं जातीभेदाचा त्रास झालाय, मी बोलू का नको त्यावर? माझ्या घरच्या लोकांना जर एखादा बुवा फसवत असेल तर मी बोलू का नको त्यावर? मी त्यावर बोलणार. ज्याच्या त्यानं आपापल्या धर्मातल्या अंधश्रद्धा शोधायला पाहिजे, चुकीच्या गोष्टी शोधायला पाहिजे, त्यावर प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं यावर्षी असा एक प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, 5 धर्माचे लोक शोधले जे थोडे थोडे प्रयत्न करा आपल्या धर्मामध्ये. मग कोल्हापूरमध्ये एक लिंगायत धर्माच्या जंगम नावाच्या बाई आहे. त्या जंगमराव म्हटलं की तुम्ही तुमच्या धर्मामध्ये जे काही चांगलं वाईट आहे ते लिहा, आणि तुम्ही त्यासाठी काय करताय, त्याच्यात बदल काही करताय का, त्याबद्दल लिहा. त्यांनी लेख लिहिला. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये खास सांगण्यात त्यावेळी तो आणलेला नाही अंक, पण तुम्हाला कधी इच्छा असेल तरी मला संपर्क करून दाखवेल. खूप छान आहे. त्यांनी त्याबद्दल लिहिलं. त्या जयसिंगपूरचे एक बाई आहेत, बहुतेक कल्लोळे असं काही नाव आहे त्यांचं. तर त्यांनी जैन धर्माबद्दल लिहिले. जैन धर्मामध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक धर्मात, लिंगायत धर्मामध्ये तुम्हाला सांगतो किती परिस्थिती आहे माहिती आहे काय? बसवेश्वरांनी एक असा अनुभव मंडप तयार केला होता. 700 माणसं त्यात बसायची त्या काळामध्ये आणि चर्चा करायची, वागायला कसं पाहिजे, चांगलं काय वाईट काय, आणि ते सगळं जे सार तयार होईल ते परत काव्यात तयार करायचे. ज्याला म्हणतात वचन. ही वचनं लिहून काढायची. त्यासाठी त्यांचं मोठं भांडार होतं, त्यात लिहून ठेवायची वचनं. यासाठी माणसं होती.